ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा किरकोळ अपघात झालाय। जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या गेटजवळ अपघात झाल्याची माहिती आहे। अपघाताच्या वेळेला वायकर गाडीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने अपघातामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही। मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर SRPF कॅम्पच्या समोर खासदार रवींद्र वायकर यांचं गाडी आणि आयसर या गाडीमध्ये एक किरकोळ अपघात झाला आहे। त्याचमुळे रवींद्र वायकर यांच्या गाडीचं दरवाजाचं नुकसान झालं आहे। तर समोर आयसर गाडी आपण पाहत आहात। आयसर गाडीचं ही पार्ट आहे जे त्यांचं गाडीमध्ये घिसलं, त्यामुळे त्यांचं गाडीचं दरवाजाचं नुकसान झालं आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेला नाही आहे। तर कुठल्याही प्रकारचं सुदैवाने दुखापत झालेला नाही आहे। हे पोलीस ठाण्यामध्ये वायसर गाडीला ताब्यामध्ये घेतले आहेत आणि याची चौकशी सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई।